मित्रांनो, आज माझा वाढदिवस आहे. 25/12/1986 माझी जन्मतारीख आहे. गावात मी असल्या समोर भट्ट मारत असताना वयस्कर माणसाला विचारले की काय चाललं अण्णा तुमचं कसं काय. तर त्यांनी सुकलेला चेहरा केला. बरं आहे म्हटलं. ते म्हणलं बरं आहे, नेमकं काय झालं तुम्हाला. ते म्हणे काय नाही, पाणी नाही आलं. म्हणजे मला पाणी नाही आलं म्हणून ते असं एकदम सुकलेला चेहरा केला. तर मी त्यांना असं म्हटलं, अण्णा बरं म्हणण्यापेक्षा तुम्ही चांगलं म्हणा. कारण माझा 86चा जन्म आहे आणि आतापर्यंत मला आमच्या गावामध्ये असं नाही जाणवलं की आम्हाला कधीही पाण्याची चिंता नाही वाटत. पाणी आम्हाला नेहमी भेटत असतं. गावामध्ये पहिले हातपंप होते, त्याच्यानंतर नळाचं पाणी गावामध्ये आले पाईपलाईनद्वारे. ते नळाने आम्ही पाणी भरायला लागलो, पाणी भेटायला लागलं. कारण आमचा जन्म हा संत एकनाथ महाराजांच्या भूमीमध्ये झालेला आहे आणि जिथं संत एकनाथ महाराजांची भूमी तिथं कधीच पाण्याची नाही कमी. तर माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. माणसाला वस्त्र नसलं, फाटकं तुटकं असलं तरी चालेल, निवारा नसला तरीही चालेल, पण पाणी हा असा एक विषय आहे. पाणी हा माणसाला दर दिवशी लागणार आहे. दर दिवशी प्रत्येक गोष्टीला पाणी आणि पाण्यावरच जीवन चालतं. मला व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, या पाण्याची जी किंमत आहे ती किंमत करायचं शिका. तुम्ही पाण्याची जर किंमत करता, आज पाणी जर वाचलं तर भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला सुद्धा तुम्ही पाणी वाचवून ठेवू शकता. तर पुढच्या पिढीला पाणी भेटणार नाही. त्यामुळे पाण्याची काळजी घ्या, पाण्याचा योग्य वापर करा. आज जास्त प्रमाणात पाणी आले म्हणून त्याचा दुरुपयोग करू नका. आपल्या इकडे ज्या ज्या ठिकाणी शेततळे हे ते असतील, तलाव असतील, नदी असतील, त्या ठिकाणी पाणी अडवण्याचं जिरवण्याचं काम करा आणि बाहेर शेतावाटं पाणी बाहेर काढण्याचं जास्त काम करू नका. त्यामुळं आपल्याला पाण्याची भविष्यामध्ये कधीतरी कमतरता होऊ शकते. पण आम्ही संत एकनाथ महाराजांच्या भूमीमध्ये असल्यामुळे आम्हाला कधीही पाणी कमी नाही असं कधीही जाणवत नाही. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र.